आणि या बुलेटिनमध्ये आता बघूया 10 सेकंदात बातम्या। ठाकरे गट आणि काँग्रेसमधील रस्सीखेचावरून सुरू झालेल्या वादात तोडगा काढण्यासाठी शरद पवार सरसावले। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार आहे। या दोघांमध्ये जागा वाटपावर चर्चा होईल। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर गेलेत। सिल्वर ओकवर दोघांमध्ये काँग्रेस आणि उबाठातील जागा वाटपावर चर्चा होणार आहे। दुपारी 12 नंतर शरद पवार आणि बाळासाहेब थोरात मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत। मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। जागा वाटपासंदर्भात दुपारी बैठक होणार असून बैठकीत अंतिम तोडगा काढण्याच्या सूचना शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केल्यात। 25 ऑक्टोबरपर्यंत जागा वाटपाची घोषणा केली जाईल। जागा वाटपाबाबत महायुतीचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येते। त्यानुसार भाजपला 160 ते 162 जागा, शिवसेनेला 72 तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळणार आहेत। बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई होण्याची शक्यता आहे। पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळणार असल्यानं युगेंद्र पवार 26 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली। मुंबईतील 36 मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे। नव्या चेहऱ्यांना उमेदवारीसाठी मातोश्रीच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। वर्षा बंगल्यावर ही भेट झाली। यावेळी जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 27 स्टार प्रचारकांची घोषणा केली। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आलाय। माजी खासदार निलेश राणे 23 ऑक्टोबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। पत्रकार परिषद घेऊन ते शिवसेना पक्षप्रवेशाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध होतोय। दाऊदशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणं पक्षाला मान्य नसल्याचं आशिष शेलारांनी म्हटलं। लोकसभेत बसल्याप्रमाणे विधानसभेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा फटका बसणार नाही असा विश्वास राहुरी नगर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळालेले शिवाजीराव कर्डील यांनी व्यक्त केलाय। बडनेरा मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आलेले रवी राणा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। 29 ऑक्टोबरला रवी राणा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। खेड शिवापूर टोलनाक्याजवळ कारमध्ये सापडलेल्या रोकडीबाबत शहाजी बापू पाटील यांनी खुलासा केला। ही कार माझी किंवा माझ्या कुटुंबियांची नाही, या कारवाईशी आमचा कोणताही संबंध नाही असं म्हणत राऊतांच्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं। मावळचे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी विद्यमान आमदार सुनील शेळकेंच्या विरोधात रणनीती आखायला सुरुवात केली। मात्र बाळा भेगडेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। भेटीनंतर बाळा भेगडे भाजप महायुतीचं काम करणार आहेत। भाजपनं मावळच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही। हा निर्णय जाहीर झाल्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करू असं भाजपचे मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडेंनी सांगितलं। रवींद्र भेगडे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी तयारी देखील केली आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उबाठा गटाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव उल्हासराव भुरके आणि उबाठा संपर्क प्रमुख सुदाम पावाळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं अति आत्मविश्वास बाळगू नये, तसंच निवडणुका जिंकायच्या असल्यास काही जागा आपल्या मित्रपक्षांसाठी सोडायला हव्यात असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अशोक ढवळे यांनी म्हटलं। माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। मोहोळ विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मणराव ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे इच्छुक आहेत, त्यामुळे लेकासाठी वडिलांनी भेटीगाठी वाढवल्या। धाराशिवच्या उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीच्या भूमिकेनं महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचा विदर्भातील 12 जागांचा पेच फसलेला आहे। त्यात वरोरा भद्रावती मतदारसंघाचा देखील समावेश आहे। ही जागा ठाकरे गटाची हक्काची आहे। या ठिकाणी मुकेश जीवतोडे इच्छुक असून ही जागा ठाकरे गटाला मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। महाविकास आघाडीतील सर्व उर्वरित 17 जागांवर काँग्रेसनं दावा केला। पेंडिंग जागा या विदर्भातील असल्याची माहिती मिळते। त्यातील 17 पैकी 6 जागांवर ठाकरे गटानं तर 9 जागांवर राष्ट्रवादी गटानं दावा केलाय।
निवडून येण्याच्या क्षमतेनुसार उमेदवार दिले तरच विदर्भात महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागेल असं मत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजार यांनी व्यक्त केलं. दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसकडे राहावी अशी मागणी त्यांनी केली. आपण कुठूनही निवडणूक लढवली तरी निवडून येऊ या भ्रमात गणेश नाईकांनी राहू नये. स्वराज्य पक्षाचा उमेदवार अंकुश कदम यांनी नाईकांवरती टीका केली. नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात भाऊबंदकी पेटली असून विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे सख्खे चुलत भाऊ बंडाच्या तयारीत आहेत. केदा आहेरात समर्थकांचा मेळावा घेणार आहेत. राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होण्याआधीच अजित पवारांकडून एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे. संगमेश्वरचे उमेदवार शेखर निकम यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळालाय. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काही आमदारांना एबी फॉर्मचं वाटप करून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. उदगीरमधून संजय बनसोडे यांना एबी फॉर्म देण्यात आलाय. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बाबासाहेब पाटील यांना एबी फॉर्म मिळालाय. मुरबाडमधील शिवसेनेचे सुभाष पवार यांनी तुतारी हाती घेतली. मुंबईतील शरद पवार गटाच्या कार्यालयात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नेता ठेकेदार सुभाष पवारांना आता पक्षांतर्गत विरोध होतोय. बदलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी त्यांना विरोध केलाय. वरळीत आम्हाला स्थानिक आमदार हवाय अशी मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे. शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वालांचे खंदे समर्थक नरेश धोपटे अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. धोपटे यांचा फोटो असलेले चला परिवर्तनाचे शिलेदार होऊयात असे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2026ला महाराष्ट्रातील 5 विधानसभा आणि 3 लोकसभा मतदारसंघांची नावं बदलणार आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगरातील 9 पैकी 3 नावात बदल होणार आहे, तर धाराशिवमधील 3 नावांमध्ये बदल केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, तर उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. उमेदवारांच्या अर्जाची 30 ऑक्टोबरला छाननी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 6,853 मतदारांच्या नावांची अर्जाची चुकीच्या पद्धतीनं नोंदणी केल्याचं आढळून आलंय. त्यामुळे हे सर्व अर्ज बाद करण्यात आलेत. या प्रकरणी चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून रितसर पोलिसात तक्रार करण्यात आली. मराठवाड्यातील 46 मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. विभागात आजवर मतदारांचा आकडा 1,56,36,464 वरती गेलाय. लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंतच्या यादीमध्ये विभागात 2,42,352 मतदार वाढलेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतील 6,200 बोगस अर्ज नामंजूर करण्यात आले. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हे अर्ज नामंजूर केले असून बोगस मतदारांची नावं यादीतून हटवण्यात आली आहेत. ऐन परीक्षा काळात शिक्षकांना इलेक्शन ड्युटी करायला सांगणाऱ्या निवडणूक आयोगाने अखेर आपल्या परिपत्रकात बदल केलाय. शिक्षकांना केवळ दिवाळी सुट्टीत निवडणुकीच्या कामासाठी बोलावलं जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगानं कोर्टात दिली. मुंबई उपनगरातील निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. जिल्हा प्रशासनानं हे आदेश दिलेत. राज्यभरातील 10 लाखांपेक्षा जास्त सफाई कर्मचारी विधानसभेत मतदानावरती बहिष्कार टाकणार आहेत. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या कामगार संघटनेनं हा बहिष्कार टाकणार असल्याचं स्पष्ट केलं. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांना आपल्या घराजवळच मतदान करता यावं म्हणून निवडणूक आयोगानं ठाणे जिल्ह्यात 6,894 ठिकाणी मतदान केंद्रांची सोय केली आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी 46,000 तरुण मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली असून मीरा भाईंदर मतदारसंघात मतदार वाढल्याचं दिसून येत आहे. मुरबाडमध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे हजारो एकर भात शेतीचं नुकसान झालंय. मात्र नेते आणि अधिकारी निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. छत्रपती संभाजीनगर पालिकेतील 3,000 कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. 3,000 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 3,500 रुपये सानुग्रह अनुदान आणि 12,800 रुपये फेस्टिवल रक्कम ऍडव्हान्स देण्यात येणार आहे. रस्ता किंवा गटारांचं बांधकाम खचल्यानंतर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तातडीनं रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी मुंबईतील 5 विभागात 9 कोटींचं कंत्राट मंजूर करण्यात आलंय.
केंद्र आणि काही राज्य सरकारच्या सरकारी मदरसे बंद करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे। या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम स्थगिती बाल हक्क संरक्षण आयोग केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे। मेट्रो 3च्या भुयारी मार्गात आता 5G नेटवर्क सेवा मिळणार आहे। त्यामुळे प्रवाशांना धावत्या मेट्रोमध्ये सुद्धा इंटरनेटचा वापर करता येणार आहे। म्हाडाच्या विजेत्यांची यादी आचारसंहितेत अडकली आहे। सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही, त्यामुळे पात्र अर्जदारांचा जीव टांगणीला लागलाय। गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी गिरणी कामगार संघटनांनी महायुती सरकार विरोधात भूमिका घेतली आहे। 10 नोव्हेंबरला गिरणी कामगार मुंबईतील घरांसाठी रॅली काढणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची 5 वर्षातील सर्वात मोठी परीक्षा आहे। संपूर्ण विद्यापीठाचं मूल्यांकन करणारी बेंगळुरूतील PR टीम दाखल झाली आहे। आजपासून गुरुवारपर्यंत ही टीम विविध विभागांना भेट देणार आहे।